पण ठीक आहे, ड्रेस वाटत होतं पण हे तर सरप्राईजच होता आम्हाला झोपू द्या बाबा. आता झोपायची टाइम झाला. एक तर दुपारी पण झोपायला व्यवस्थित मिळालं नाही. आता झोपू, आता तरी झोपू दे. माझी हिरोईन उठली. विहा जॅपनीज आणि दिसताय कपडे तुम्हाला. सॉरी, चायनीज कपल. येस, इंडोनेशियन. हडपसरचे. तर बायको, तुला सगळ्यात आधी सगळ्यात आधी म्या. तर सगळ्यात आधी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तर वाजलेले आहेत 11:50 झालेले आहेत आणि 1 तासानंतर आहे बायकोचा बड्डे. तर तिच्यासाठी छोटंसं सरप्राईज प्लॅन केलेलं आहे आणि त्या प्लॅनमध्ये हे देखील सामील आहेत. तिचा मोठा दादा, तिची लाडकी वहिनी. तर आम्ही एक छोटंसं सरप्राईज प्लॅन केलेलं आहे आणि हॉटेलमध्ये आमची ग्राउंड फ्लोअरला देखील एक रूम आहे जिथे मम्मी पप्पा स्टे करत आहेत आणि तिथं आम्ही अक्षयाला थांबवलं आहे आणि आम्ही चुपचाप वरती आलो आहे आणि हे दोघं देखील कामाला लागलेत दोघं. आता मी तर थांबू शकत नाही कारण मी जर थांबलो तर बट ऑब्वियस अक्षयाला कळणार की काहीतरी चालू आहे वरती गडबड. तर मी तर नाही थांबणार. दोघं नाही ते आता. तर ताई याच्यात इन्व्हॉल्व आहेत म्हटल्यावर टेन्शनचं कामच नाही. खूप छान होणार मला माहीत आहे. बाकी ते सगळं त्यांचं डोकं आहे. तर अक्षू बाळा, जेव्हा तू हे बघशील बट ऑब्वियस चेहऱ्यावर एक स्माईल येणारच आहे. तर हे सगळं तुझ्यासाठी चालू आहे. तर ॲडव्हान्समध्ये हॅपी बर्थडे. चला मी जातो आता खाली. चालू द्या. असं काही प्लॅनिंग चालू आहे. हे सगळं पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला बघायलाच मिळेल. खूप छान होणार, यात काही शंकाच नाही. तर चला मी आता इथून निघतो. बाय बाय गाईज. चालू द्या. चावी टाकी इथे टाकी टाकी. कैसा लगा बेटा? व्हेरी नाईस. कैसा है सरप्राइज? पकड़ा ही नहीं. काय कॉर्पोरेट? काय कॉर्पोरेट? समथिंग इज ऑन नोटीस. काय हे ना? बाई काय होईल हेच ना? यू हॅव टू बी नोटीस ना. हॅपी बर्थडे लो. अजून काय नोटीस करायचे? नाही मला काय याच्यात अजून वेगळं? मला नाही माहिती. कसं वाटलं बाळा? खूप छान वाटलं बाळा. खूप छान वाटलं ग. मला खरंच सरप्राईज झाले ना एकदम. आता खाली होता मी म्हटलं, आता मी बोलली पण म्हटलं 12 साठी बिचारे थांबलेले ना माझ्यासाठी. तर बोलला हा गेले पण सगळे. काय केलं हे सगळे एवढं वरती येऊन? तुला काय वाटलं? तू एकटीच देऊ शकते सरप्राईज. आम्ही देऊ नाही शकत. नाही, दिस टाइम एकदम सरप्राईज होतं. एकदम सरप्राईज. थँक्यू. हा हे ड्रेसचं मला कुठेतरी वाटतं. अरे म्हणून पण ठीक आहे, ड्रेस वाटत होतं पण हे तर सरप्राईजच होता. मग कारण तू रिजेक्ट मध्ये तू नाही घेतला होता ना तो. अरे आम्ही गेलेलो, त्याला माहितीये का? अरे म्हणून तर गुड, गुड, बघितलं ना भाई एवढं सर्व. मी बोलले ना फुल सेट सोबत आलं. मी सिल्वरचं मॅचिंग घेऊ का सोबत? एवढं घेऊ का? थँक्यू सो मच. खूप छान सरप्राईज होतं. बॅग आलं की नाही बघा. ये आणि आता उद्या आता कुठे? छान नको आता नाही. उद्या पूर्ण प्रॉपर रेडी होत्या. प्रिन्सेस होईल उद्या. बायको वाढदिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू. एक मिनिट. थँक्यू. काय हो, एक मिनिट
मी येस मेहनतीने शोधून मी आणलंय त्याला ओ, गोव्यामध्ये. दुपारचं वैतागलीस ना दादा, काय कुठं गेला, आपल्याला जायचंय कुठे गेलाय दादा, हे सगळं करत होता रे दादा. Come on, catch! मेरा दिल तेरे पास है. तेरे पास पहले से था, ये और निकले. थँक्यू अरे एक अभी ये फुगा दिल आहे में ना, फाडूंगी. ह्याच्यातलं एक फुगा आहे ना एक्सक्लुझिव्हली विघासाठी. हा घे. बस कर. हा गुंडूसाठी आहे. विघासाठी आहे. हा फुगा गुंडू तुझ्यासाठी. त्याच्यात ती कॉफीची काढी आहे, आम्हाला त्याच्यात जाळी नव्हती फुगवायला म्हणून. ओके. नाही. बाकी तुझी ए सगळं बाबा, दादा लय झालं आता. या आम्हाला झोपू द्या बाबा आता ते झोपायची टाइम झाला. एक तर दुपारी पण झोपायला व्यवस्थित मिळालं नाही मला. आता झोप आता तरी झोपू दे. एक तर झोपायचं झालंय माझं. झोपायला चला हे घ्या. किती पटापट आवरलं. थँक्यू मग असते व्यस्त होतं, त्याला किती आवरावं लागलं. थँक्यू सो मच. हा मी खूप पसारा ठेवून गेलेली, गडबड झालेली मला. त्यांनी मला येऊन सांगितलं, मी रूम आवरली आहे, तुम्ही तू जाऊनच दाखव म्हटलं आणि गेली ती. ए, मला फुफुलं द्या, मला फुफुलं द्या. वाजणार हा. काय हे बघ. काठी गेली. तिचं पण आता मम्मी सारखं झालंय. ए अरे बस करा, मला दूध पिऊन झोपायचंय. हा, तुला झोप आली. आजी सारखं झालंय बाबा. हो ना, तुमचं काय डोळे बघ, चाललंय? डोळे. आता तुला एक तुम्हाला जेवण मिळत नाही, झोपाय मिळत नाही व्यवस्थित. तुमच्या नादात काय पट्टे घेऊन बस. माझ्या पटेला पण नाही केलं एवढं. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे गोव्यामध्ये आमचा तिसरा दिवस आणि आज आम्ही जाणार आहोत साऊथ गोव्यामध्ये. आणि आम्ही जिथे राहतो आहे ते आहे सध्या नॉर्थ गोवा. आणि काल हे लोक फिरून आले, आम्ही नव्हतो गेलेलो. आणि जे काही शूट होतं ते मी दादा वहिनींनाच सांगितलेलं, प्लीज माझ्या बिहाफमध्ये काल व्हिडिओ शूट करा. आज आम्ही जातो कारण काल विहाचा बड्डे होता, त्यामुळे संध्याकाळी म्हटलं तिची चिडचिड नको व्हायला, म्हणून म्हटलं तिला रिलॅक्स राहू दे, तुम्ही फिरून या, आम्ही उद्या येतो. मग आज आम्ही त्यांना जॉईन करणार आहोत. आणि लेट झालं आहे, आता बघूया काय काय फिरणं पॉसिबल होतं आहे त्या टाईम पिरियडमध्ये, कारण त्यांचा टायमिंग असतो सकाळी 10 ते 6 आणि आम्ही 1 तास लेट आहोत, 11 वाजलेत. तर बघूया आता ते कुठे कुठे फिरवत आहेत ते. आम्ही सर्व येतानाच सर्व बुकिंग केलेली, हॉटेलसोबत गाडी वगैरे सर्व, म्हणजे जेणेकरून इथे आल्यानंतर फिरत बसायला नको, शोधत बसायला नको, त्यामुळे सर्व यायच्या आधीच आम्ही सर्व ही प्लॅनिंग केलेली होती. बघूया आता मग ड्रायव्हर कुठे कुठे फिरवत आहेत ते. आणि अजूनही बाकीचे यायचे बाकी आहेत. विहा माझी झोपली आहे, तोपर्यंत म्हटलं व्हिडिओचा स्टार्ट करते आणि जे काय असेल ते मी पुढे शूट करेनच. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आमच्यासोबत तुम्ही देखील गोवा एन्जॉय करा. माझी हिरोईन उठली. विहा, एसी घेऊन जायचं सोबत. विहा कुठे हो? ओ विहा कुठे? विहा इथे, इथे विहा. नारळाची झाडं घालून झोपली. मस्त. आम्ही सर्व रेडी झालेलो आहोत. आता बघूया बाकीचे आमचे मेंबर्स कधी येत आहेत ते. मम्मी बिचारी बाहेर बसले वाट बघत. इथे साऊथ गोवा झालेला आहे असंच. हा, डॅडाला कॉपी करते. ए माझी हिरोईन. मम्माकडे टोपी नाही आहे, मम्माकडे पण टोपी आहे. ये आजूबाजू पण घातली. जा विहा, विहा सगळ्यांना बोलून घेऊन ये. जा जा बाळा. हा करा, तुम्हीच फोन करा पप्पा, तुम्हीच बोलू शकता, त्याशिवाय कोणी येणार नाही, तुम्हीच फोन करा. काय बोलताय हो तुम्ही? काय बोलताय? जॅपलीज बोलताय? हा काय? आले आले सर्व आले. पप्पांच्या फोन कॉलची वाट. हे जॅपनीज आणि जापनीज दिसताय कपडे तुम्हाला. सॉरी, चायनीज कपल. येस, इंडोनेशियन. इंडोनेशियन पण मला बघायचं, हडपसरचे. हडपसरचे. गप्प. आपले कावबाय आणि मम्मी ती आपलं cowboy महाराष्ट्रीयन. hat नाहीये. तर कावबाय हट नाहीये ती. हा, hat आहे. कब आएगी मेरी जाने बहार, कब से करे है तेरा इंतजार, कब आएगी मेरी जाने बहार, ये जितना ही बहलाओ ये उतना ही मचलता है दिल, दीवाना
दीवाना दिल दीवाना दीवाना दिल दीवाना. वाह छोरे वाह वाह, क्या ये दिल तेरा दीवाना जहाँ भी तू जाए तेरे पीछे आए ये तेरा आशिक पुराना हो जाना. नो पप्पा ना आता. आलं. हा बाबा न आलं बाप्पा. नफरत की दुनिया को छोड़ के प्यार की दुनिया में खुश रहना मेरे यार. यार आता खुश वहिनी रहना मेरे यार वहिनी से. नाही ना मी दुसरं गाणं मग गा की मग मी विचार गातो अजून एक रुक गाणं. रुक रुक अरे बाबा रुक ओ माय डार्लिंग गिव मी अ लुक दिल मेरा धड़के तेरे लिए दिल मेरा धड़के तेरे लिए गुस्सा तेरा गुस्सा? वल्ला वल्ला नखरे तेरी उफ गुस्सा उफ. मेरा वल्ला वल्ला नखरे मेरे उफ उफ. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद जय महाराष्ट्र. आम्ही आलोय आता चर्च मध्ये आणि आतमध्ये काहीच व्हिडिओ फोटो काहीच अलाउड नाहीये त्यामुळे हे मी बाहेरून फक्त शूट करते. हे फर्स्ट प्लेस आहे आजचं आमचं विजिट करण्यापैकी आणि हे खूप जुनं चर्च आहे. हे आहे साऊथ गोवामध्ये आणि आतमध्ये एक शो देखील आहे ज्याची तिकीट 20 रुपये आहे मोठ्यांसाठी आणि छोट्यांसाठी 10 रुपये आहे. आम्ही पण गेलेलो पण थोडा अंधार होता त्यामुळे आम्ही बाहेर आलो विहाला घेऊन. मग ते लोक अजून शो संपलेला नाहीये येईपर्यंत म्हटलं मी बाहेर येऊन व्हिडिओ शूट तर करते. सेंट फ्रान्सिस झेवियर जे माहिती आहे त्यांना ते सेंट त्यांचं मृत शरीर इथं ठेवलेलं आहे जे आहे ते आपल्या इथं प्रिझर्व करून ठेवलेलं आहे ते आपल्याला बघायला मिळेल. खूप खूप जुनं आहे. तर तेच त्यांचं थोडं जीवनपट वगैरे आतमध्ये बघायला मिळतो आणि एक लाईट शो वगैरे पण आहे तिथं थोडंसं माहिती दिली झाली 15-20 मिनिटाचा लाईट शो आहे तर त्याच्यामध्ये पण पूर्ण डिटेल्स सांगतात ते. तर खूप छान आहे बघायला खूप मस्त वाटतं एकदम काय म्हणतात त्याला काय ऐतिहासिक असं टाईपचं असतं ना एक जुनं कन्स्ट्रक्शन आहे खूप साऊथ गोवामध्ये. आणि त्याच्याच ऑपोजिटला गेल्या वर्षी आपण आलो होतो म्हणजे गेल्या त्याच्या आधीच्या वर्षी आलो होतो तेव्हा हे बंद होतं. तर त्याच्या ऑपोजिटला जे आहे तिकडे म्युझियम आहे त्या म्युझियमला पण भेट देऊ शकतो. खूप मोठे आहे ते पण त्याला 1-1.5 तास लागतो पूर्ण बघून फिरण्यासाठी. तर ते आहे आणि त्याच्या ऑपोजिटला हे आहे. विशूचा चेहरा इग्नोर करा कारण त्याला खूप हा, गरम झालंय. मला नाही सहन होत आणि बाबा. त्यांचे सनग्लासेस वगैरे सर्व आतमध्ये आहेत. आणि आम्ही दोघं ऍक्च्युली तिघ हे बघा हे बघा हे बघा मम्माला सोडतच नाही आज ती. हा. ते आमचं तिला पण गरम सहन नाही होत ना. आज आज मग डॅडाची छोटी परी मम्माला चिटकून बसली आज. तिला डॅडा नको आहे काय चिटकते बाबा आज नको बोलते डॅडा. फक्त मम्मा पाहिजे असतील. मम्माचा बर्थडे तिला माहिती आहे बहुतेक म्हणून ती फक्त आज मम्माला चिटकली आहे. आणि तुम्ही बघू शकता मार्चचा एवढा महिना आहे पण गर्दी बाप ही गर्दी न संपणारी आहे. आता मला वाटतं एवढ्यात थोडी कमी झाली आहे पण आम्ही जेव्हा आलो होतो प्रचंड गर्दी होती. आतमध्ये देखील एवढीच पब्लिक आहे. तर एवढं सांगेल खूप छान आहे खूप मस्त आहे बघायला नक्की या आवडेल तुम्हाला. चला इथून आम्ही आता चाललोय कुठे चाललोय मंगेशी टेम्पलला. मम्मी काय आली नाहीये कारण जरा बाहेर हा ऊन खूप आहे आणि मेन मुळात चालायचंय कारण गाडी आमची बाहेर उभी आहे आणि हे थोडं आतमध्ये मी तुम्हाला दाखवते. एकदम तिथे बाहेर आहे आमची आणि मंदिर अजूनही मला काही दिसत नाहीये. बाकीचे गेले पुढे आणि आमचे साहेब हवा घेत घेत हॅलो हॅलो तर आम्ही चाललोय खूप आतमध्ये कारण हे मंगेशी टेम्पल. फायनली आम्ही आलो. हे आहे मंगेशी टेम्पल आणि खूप चालावं लागतंय जे कोणी येणार असेल ते.
आता आपण आलोय स्पाइस प्लांटेशनला. इकडची फीस 500 रुपीज तिकीट आहे. इथे हे लोक पूर्ण स्पायसेसची झाडं वगैरे दाखवणार, फिरवणार. 40 मिनिटाचा टूर आहे आणि ह्याची फी तिकीट आहे 500 रुपीज. त्याच्यामध्ये लंच इन्क्लुडेड आहे. आणि लंच मध्ये जर नॉनव्हेज प्रेमी असाल तर मच्छीचा एकदम आम्ही आल्या फ्रेग्रन्स फ्रेश आपली फ्राय मच्छीचा घमघमाट आला, असं खाण्याची इच्छा निर्माण झाली. खूप छान लिमिटेड आहे experience पण लिमिटेड आहेत ऑप्शन मासे. आहेत खायच्या पण जे आहे बद्दल. ते छान आहे. अनलिमिटेड आहे ना जेवण 500 जेवण आहे पण जे ऑप्शन्स आहेत ते लिमिटेड. पण असं खाण्याची इच्छा निर्माण झाली असं वाटलं. आता बघूया आम्ही आता. पहिली जेवणार आहे आणि मग नंतर पचवायला फिरणार आहे. Yes. बघूया. आणि आमचे रिअल क्रिटिक्स इथे आहेत. झाडामध्ये नेचरमध्ये थांबून शांत झालेले आहेत. किरकिर नाही, काय नाही, चिडचिड नाही, स्माइल देत आहेत. आम्हाला बघून तर ऑलवेज स्माइल देत आहेत. तर आता आपण आलेलो आहे जेवायला. जसं बोललो की मगाशी मस्त एकदम घमघमाट होता आणि असे भरपूर सारे खाण्याचे आयटम बघितले ना की माझ्यातला लहान मुलगा जागा होतो. काय खाऊ काय नको असं होतं. पण मी सगळं थोडं थोडं ट्राय करणार, व्हेज नॉनव्हेज दोन्ही, कारण खूप छान वाटतंय. हे असं हा भात आहे आणि हा भात काढायला किती एकदम छानसा असा चमचा दिलेला आहे त्यांनी ह्याला. हे वरण आहे. हे वरण असं पळीतून असं आपण थोडंसं घेऊया. ही भाजी आहे, ही कोबीची भाजी. लग्न झाल्यापासून खायला लागलोय मी, पण थोडीशी घेणार मी, कारण जसं मी बोललो की मी सर्व खाणार. हा कोणता भात आहे? व्हेज बिर्याणी, व्हेज पुलाव थोडासा मी टेस्टला घेतोय. हे टिपिकल गोवन डिश आहे, आलू मटर पनीर. पण जी ग्रेव्ही जी आहे ती टिपिकल गोवन स्टाईल आहे, तर ती मी घेतलेली आहे. भजी घेऊया, फेवरेट विषय. पापड़ स्पाइसी है, अचार है, स्वीट राइस पॉपकॉर्न स्पाइसी आहे पापड. स्पायसी पापड आहे, ते मी खाऊन डिसाईड करणार स्पायसी आहे की नाही. चमचा लोणचं आहे. हा गोडसर भात आहे आणि हा सगळ्यात आवडता विषय, सोलकढी इन गोवन स्टाईल. ॲक्च्युली मालवणी स्टाईलमधली सोलकढी वेगळी असते. प्रत्येक भागामध्ये जाल तशी वेगवेगळी सोलकढी असते. माझ्या सासरवाडीत जरा वेगळी बनते. टिपिकली लुक बघा माझ्या बायकोचा तर तुम्हाला कळेल. आणि मालवणला वेगळी बनते, गोव्यात ही वेगळीच दिसते. पण आम्ही जी काल खाल्लेली ती चांगली होती सोलकढी. आता माझा मोर्चा माशाच्या दिशेने आहे. चिकन आहे, इथे मच्छीची कढी आहे, संपली आहे, तो रिफिल करणार आहे. आणि फ्राय मच्छी आहे, फ्राय फिश आहे. ह्याचाच घमघमाट खूप छान येत होता मगाशी मच्छीचा. आणि माझं ताट भरले. चला जेवायला. तर बड्डेची पूर्ण तयारी झालेली आहे आणि इथून आम्ही आता प्रस्थान करत आहोत. जिथे बड्डे सेलिब्रेट केला जाणार आहे त्या लोकेशनला जायचं आहे. काल विहाचा बड्डे झाला आहे त्याच लोकेशनला. तिथून थोडंसं पुढे दुसरं एक लोकेशन आहे जिथे अक्षयाचा बड्डे केला जाणार आहे. तर त्याच लोकेशनला आम्ही आता निघतोय. सगळ्यांच्या बाकीच्यांच्या तयारी झालेल्या आहेत. आम्ही फक्त बड्डे गर्लसाठी थांबलो होतो आणि बड्डे गर्लची देखील तयारी झालेली आहे. मेरे खयालो की मलिका आय हाय हाय. तर गाईज खूप 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 दिवसानंतर ब्लॉग मध्ये मी दिसतोय, कारण तुमची जी ब्लॉगर आहे तिचा आहे बड्डे आणि तिच्या बड्डे साठी आम्ही सर्व फॅमिली जे आहे ते गोवामध्ये आलोय. काल विहाचा बड्डे झाला, आज विहाच्या मम्मीचा बड्डे आहे. तर आम्ही जो आहे बड्डेच्या लोकेशनवर सर्वजण आम्ही तिथे पोहोचलेलो आहे आणि अक्षयाला सरप्राईज होतं आणि तिला खूप आवडलेलं आहे. तिला तर त्याच्या आधी खूप सारे सरप्राइजेस मी दिलेले आहेत, त्यामुळे ते हे फायनल सरप्राईज होता. आज आहे बड्डे आणि हे लास्ट मोमेंट आहे बड्डेचं आणि तिला खूप आवडलेलं आहे. मी तुम्हाला दाखवतो की तिचं जे बड्डे होणार आहे तर त्याचा सेटअप वगैरे सर्व दाखवतो. यावेळेस थोडंसं मी वेगळी थीम ठेवलेली आहे. मागच्या वेळेस जे होतं ते कबाना होता, सेम कबानाच आहे पण थोडंसं डिफरंट आहे आणि तिला आवडलाय. तर मी तुम्हाला दाखवतो, जास्त वेळ नाही लावत, तुम्हाला तो सेटअप आहे तो दाखवतो. हे तिचा बड्डेसाठीचा केलेला सेटअप. एंटर आहे. एंट्री केल्यानंतर हा आहे कबाना आणि पाठीमागे आहे समुद्र.
छान आहे ना. मला तर बघता क्षणीच आवडलेला होता आणि आता अक्षयला देखील खूप आवडलेला आहे. आणि आम्ही पूर्ण फॅमिलीसाठी सिटिंग जो आहे ते काल नव्हती तेवढी प्रॉपर, तर आज मी सिटिंगसाठी हा निवडलेला आहे पॅकेज. याचे डिटेल्स वगैरे मी नंतर तुम्हाला ब्लॉगच्या शेवटी देईल किंवा कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात. मी हे तुम्हाला सर्व काही डिटेल्स देईन याच्या, की कसं बुक करायचं, काय पॅकेजेस असतात, थोडीफार बार्गेनिंग चालते वगैरे वगैरे वगैरे, त्या सर्व डिटेल्स मी तुम्हाला नंतर देईन. तर हे आहे तिचं बड्डेसाठी केलेलं सेटअप. आणि इकडे जे आहे बड्डे गर्ल ती अजून रेडी होत आहे. थोडं फायनल टचअप चालू आहे, ब्राइड्समेड आहेत. बाकी हे सर्व ओळखतच असाल तुम्ही या सगळ्या मेंबर्सला. हे आहे आपली सर्व फॅमिली मेंबर्स. अक्षयचे मम्मी पापा भाऊ वहिनी वगैरे सर्व इथे आलेलं आहे. आणि बबू झोपलेली आहे. मम्माच्या बड्डेच्या वेळेस झोप आली आम्हाला. तर चला थोड्या वेळातच बड्डेला सुरुवात करूया. छोटंसं असं फोटो सेशन झालेलं आहे आणि थोड्याच वेळामध्ये केक कटिंग वगैरे करणार आहे. आणि मस्त. किती बड्डे तुझा? एज इज जस्ट अ नंबर. तर त्यामुळे ते सोडून द्या पाठ. तर बड्डे ग्रँड करण्याचं कारण असं की लास्ट इयर 28ला मॅडम हॉस्पिटलमध्ये होता बेडवरती, त्याच्यामुळे तो बड्डे करता नाही आला. कारण 27 मार्चला विहाचा जन्म झाला होता. आणि अक्षय म्हणजे 12 नंतर आम्ही केक कटिंगसाठी आले ना. केक कटिंगचं म्हणजे तिला तेवढं होश नव्हते अक्षयाला. आणि त्या परिस्थितीत जाऊन आम्ही तिला बड्डे विश केला. आणि मला जेवढं माहिती आहे की बड्डेचं काय क्रेज असतं हे सगळं मला अक्षयाकडून कळालंय. आणि तिच्यामुळेच मला देखील बड्डे आवडायला लागले. तर जिने मला सांगितलं बड्डे किती स्पेशल असतो, मी माझ्या परीने खूप प्रयत्न करतो की प्रत्येक बड्डे हा अक्षयचा स्पेशल झालाच पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळे प्लॅन करत असतो. तर त्यामुळे त्यावेळेस ठरवलं ग्रँड करायचा, कारण गेल्या वर्षीचा तिचा जो बड्डे होता तो पेंडिंग आहे. त्यामुळे डबल धमाका. तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता की हा पूर्ण सेटअप तिच्यासाठी लावलेला आहे. आणि एकदम परीसारखी सजली आहे धजली आहे माझी बायको. परीच दिसते, मेरी खयालो की मलिका. तर चला थोड्या वेळामध्ये आपण केक कटिंग सुरू करू. थोडं एक फोटो सेशन चालू आहे. या बर्थडे गर्ल यांची एंट्री झालेली आहे. मम्मी पप्पा मोठी वहिनी मोठे दादा छोटा दादा छोटी वहिनी विथ विहार. हाय बबू. हाय. तर बायको तुला सगळ्यात आधी तर सगळ्यात आधी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. लास्ट इयर बर्थडे तुझा करू शकलो नाही. तुला पण रिझन माहिती आहे, सगळ्यांनाच आपल्या रिझन माहिती आहेत. त्यावेळेस तू बेडवरती होती. कोणी घरी जाऊ नका, माझा बर्थडे हॅपी बर्थडे म्हणणार थँक्यू असं तुझं काहीतरी रिॲक्शन्स होते. आणि तेव्हा तुझा बर्थडे आम्ही करू नाही शकलो. तर आशा करतो की तुला हे आवडलं असेल. आणि खूप चॅलेंजिंग असतं प्रत्येक वर्षी तुला सरप्राईज. खरंच खूप 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 चॅलेंजिंग आहे माझ्यासाठी तरी, कारण ती लेवल जी आहे ती वाढवत न्यावी लागते दरवर्षी. की अरे यार यावर्षी काय करू यावर्षी काय करू. तुला माझ्यामुळेच लागलं ना. हा याच्या आधी बर्थडे वगैरे मला तर आठवत पण नाही माझ्या आयुष्यात मी कितीतरी बर्थडे मिस केले. ग्रँड झालेत. मला बर्थडे हा खूप क्रेज आहे ते मला माहिती आहे. त्याच्यामुळे म्हंटल यार हा दिवस तिचा असतो आणि ती डिझर्व करते. याच्यापेक्षा खूप जास्त डिझर्व करतेस. पण आमच्याने जर बाबा एवढंच आहे, एवढं पॉसिबल आहे. यू बिकॉज लास्ट इयर जेव्हा तू गोव्यामध्ये माझा 30वा बर्थडे केलेला त्या व्हिडिओ कॉल मध्ये तेव्हा फॅमिली सोबत नव्हती. फॅमिली सोबत त्यावेळेस मला वाटलं होतं की तिला खूप आनंद होईल ते सगळं वगैरे, आणि तिला झाला आनंद. पण असं वाटत होतं ना काहीतरी कमी आहे. मला कळलं नाही त्यावेळेस. आणि मी नंतर तिला विचारलं का रे तुला एवढं काही छान नाही वाटलं का. तर तिने सांगितलं की मला बर्थडे जो आहे ना मला माझ्या फॅमिली मेंबर सोबत करायला आवडतो. आणि मग मला कळलं अच्छा फॅमिली हवी आहे तिला सोबत. आणि आज बघ म्हणजे अख्खं असं कोणी मिसिंग नाहीये. आम्ही सर्व फॅमिली ते आहोत. तर काल विहाचा बर्थडे झाला. दिस क्रेडिट गोज टू गुड्डू. हिच्यामुळे आम्ही सगळेजण आलोय. खरंच या मुलीमुळे, तुझ्यामुळे. काय काय. तर थँक्यू विहा. आणि खरंच तुला थँक्यू. हे सगळं काही किती तुला गिफ्ट दिलं तर कमीच आहे. मी आधी बोललोय तुला की याच्यासारखं अमूल्य गिफ्ट मला नाही मिळू शकत आहे. तर थँक्यू फॉर दिस. आणि
आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. चला. आणि जरा जास्त एक्सपेक्टेशन हाय होईल असं जास्त हा करायचं नाही. जास्त थोडंसं जास्त दादाची हाँ टीम. हाँ हे इसके ऊपर मत जाने तो ज्यादा. हाँ ठीक आहे, तेवढंच आपल्याला एक. करायचं. अरे हा आणि स्पेशल मेन्शन करायचं राहिलं इथे की हे सगळं जे आहे या खारीचा वाटा नाही तर सिंहाचा वाटा उचललेला आहे माझ्या ताईंनी. म्हणजेच जे आता कॅमेरा जे आता हँडल करतायत कॅमेऱ्याच्या मागे आहेत तर हा दिव्या ताईंना हा तर या आहेत त्या पर्सन यांनी याच्यामध्ये सिंहाचा वाटा उचललाय. हे सगळं यांच्याशिवाय इनकम्प्लीट झालं असतं कारण म्हणजे खूप साऱ्या गोष्टी म्हणजे ड्रेस चूज करण्यापासून ज्वेलरीज वगैरे खूप सारे प्लॅनिंग वगैरे तिला काल सरप्राईज करायचं हे सगळं काही त्यांच्या डोक्याने चाललेलं आहे. हे सगळं त्याच्यामधलं हे मी फक्त सेटअप वगैरे जास्त मी डोकं नाही लावलं सेटअप वगैरे करणं हे ते पण ते कसं करायचं हा दादा पण हा माझी बायको खूप एक्सपर्ट आहे. तर छान लेवल. नाही मस्त मस्त चला बर्थडे इनकम्प्लीट असतो. हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर बायको हॅपी बर्थडे टू यू. जगाच्या वेगळे भाऊजाई ननंद एकमेकीच्या झिंज्या पकडायचं तर लाड करतायत. ए काय काय हो नाही थांबा. अशा प्रकारे बर्थडे सेलिब्रेशन झालेलं आहे आणि आता इथून आम्ही जाणार आहोत टिकचक टिकचक डान्स करण्यासाठी. बर्थडे गर्ल जस्ट चेंज करून आलेली आहे आणि आम्ही आता इथून निघणार आहोत नाचायला. बर्थडे सेलिब्रेशन मध्ये नाचणं तर हवंय ना थोडा डान्स करू येतो. तर चला स्टे ट्यून. कसा होता बर्थडे बायको? छान होता. बुबू तुझा बर्थडे कशा होता सोनी? खूप छान होता डॅडा. मग ती एन्जॉय करते. चला स्टे ट्यून. हे संपूर्ण सगळे घरी आलोय आणि आता व्हिडिओ इथे संपवायची वेळ आलेली आहे आणि रूमवर येऊन आता आराम करायच्या ऐवजी इथे बघा काय चालू आहे. आम्हाला रील बनवायची रील्स शूट करतायत आणि हे मला हे सांभाळायचे. चालू द्या. भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय 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 बाय.